श्री गुरवे नमः। दिघे साहेब आपल्यात आज नाहीत, पण ते आपल्यातच आहेत. ते सगळं बघतायत काय काय करतात आपले सगळे शिपाई लोक, शिलेदार मावळे. कारण दिघे साहेब हा आपल्या ठाण्याचा मान सन्मान अभिमान. एक त्यांच्याशिवाय कुठलाही आमचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. आजही आज 20-21 वर्ष झाले सगळ्यांचं म्हणणं आहे दिघे साहेब आपल्यात आहेत. त्यांना माहीत आहे, सगळं बघतायत, सगळं त्यांची प्रेरणा आहे, त्यांची ऊर्जा सगळ्या. आणि आमच्यातला कार्यकर्ता दिघे साहेबांसाठी जीवाची बाजी लावायला तयार होता. जीवाची बाजी साहेबांनी सांगायचं आणि झोकून द्यायचं. आणि मग आजही तीच आमची भावना आहे. साहेबांच्यासाठी आम्ही काही करू शकत होतो, आजही आमची तीच भावना आहे. सामाजिक कार्य करताना, राजकारणात काम करताना त्यांची आठवण सतत कायम आमच्या मनात असते. आणि आमच्या गुरुवर्यांनी जी दिलेली शिकवण आहे त्यांचं पालन करून आज समाजात आम्ही काम करत आहोत. अशा या आपल्या आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन. गुरुपौर्णिमे दिवशी प्रत्येक गुरुपौर्णिमेला दिघे साहेब बाळासाहेबांना भेटायला जायचे आणि मी असायचो. एकदा बाळासाहेब आपल्या मातोश्रीला नव्हते, ते खोपोलीला होते आणि मला बोले, दिघे साहेब बोलले की आपल्याला रवी जायचं आहे साहेबांना भेटायला गुरुपौर्णिमेला. आम्ही इथून 3 वाजता निघालो आणि 6 वाजता खोपोलीला पोचलो. तर बाळासाहेब आले. लगेच आल्यानंतर साहेबांनी पूजा बिजा केली. कशा ते साहेब आता त्या लेवलला ते मोठे साहेब आणि छोटे, त्याच्यामुळे त्यांच्या लेवलला ते बोलू शकले. तरी साहेब कुठल्याही गुरुपौर्णिमेला कुठेही असो साहेब त्यांना भेटायला येतो. त्याच्या अनुषंगाने आम्ही पण दर्शन करू शकतो. हिंदुत्वाच्या माध्यमातून जे काही सण आणि उत्सव साजरे होत आहेत ते कुठे तर मागं पडत चालले होते आणि ते पुन्हा एक चांगल्या प्रकारे या शहरामध्ये व्हावे ही त्यांची तळमळ आणि एक इच्छा होती. म्हणून त्यांनी या टेमिनाकेवरती प्रथमतः दहीहंडी हा उत्सव एक चांगल्या प्रकारे सुरू केला. पण मला आठवते की त्यांनी कधी तिथे पक्षीय असं पक्षीय राजकारण आणलेलं नव्हतं. आजही नाही आहे ते, पण अशा प्रकारचे ते कार्यक्रम करतात. आणि तोच प्रकार आमच्या अंबेमाता उत्सवाचा एक आहे. आणि नंतर तो ठाणे शहरात किंवा ठाणे शहराच्या बाहेर असेल, त्यानंतर जगभर आज जो प्रसिद्ध झाला आहे ह्याच्या मागं दिघे साहेबांची तळमळ होती आणि ती आहेच. आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र ठाणे शहरामध्ये सगळीकडे भिनलेला होता. त्यांच्या कार्याची सुरुवात रॉबिनहूडची प्रतिमा की गरिबांच्यासाठी कधीही धावत येणारी व्यक्ती, अशा प्रकारे त्यांची इमेज तयार झालेली होती. कारण त्यांच्यामध्ये एखादा सामाजिक कार्यकर्ता कसा असावा तर आनंद दिघेंसारखा. हे अण्णा हजारेंचे बोल आहेत की मलंगडाच्या उत्सवामध्ये एकनाथ शिंदे साहेब हे जो ट्रक सजवून आणायचे होते, त्या काळामध्ये काही डिजिटल वगैरे असं काही नव्हतं, बॅनरबाजी करून पेंटिंग करून असं काही एक अप्रतिम गायन आपला मच्छिंद्रनाथाचा रथ सजवून आणायचे होते. आणि त्यावेळेस साहेबांनी असं एक विचार केला. आणि नेहमी मी रात्रीलाच साहेबांबरोबर जास्त काम केलेलं आहे, पहाटे 4-5 वाजेपर्यंत. त्यावेळेस साहेब बोलायचे की एकनाथ हा आपला एक किती ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे आणि त्याला म्हणजे काय चांगली त्याची सजावट असते आणि खरा हाळाचा कार्यकर्ता आहे. हे गुण त्या दिवशी दिघे साहेबांनी ते ओळखले होते आणि त्या दिवसापासून ते शिंदे साहेबांच्या प्रेमात दिघे साहेब होते. साहेब खूप क्रिकेट प्रेमी होते. आपल्याला आठवत असेल की साहेबांनी एक रवी ठक्कर ह्या रणजीपट्टूसाठी इथे ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये क्रिकेटची मॅच पण घेतली होती. म्हणजे त्यावेळेला सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड सगळी ही लोक आले होते. त्याच्यामुळं खेळाबद्दल त्यांना खूप आवड होती किंवा त्यांचं खेळावर प्रेम होतं. ते एकदा मी साहेबांना सहज विचारलं, गाडीमध्ये मी ड्राईव्ह करत होतो आणि साहेब बाजूला बसले होते आणि कोणीच नव्हतं गाडीमध्ये आणि साहेबांनी आम्ही कल्याणवरनं येत होतो. तर मी साहेबांना सहज विचारलं, म्हणे साहेब आपण एवढे पैसे आपण खर्च करतो चॅरिटीसाठी, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काहीच करत नाही, आपण सगळं गरिबांसाठी मदत करत असतो, तर आपण प्रोग्राम का नाही करत? तेव्हा दिघे साहेबांनी एक सॉलिड एकदम सुंदर उत्तर दिलं होतं, म्हणजे हृदयस्पर्शी उत्तर होतं ते. मला साहेब बोलले ते अभय, कार्यक्रम करून आपल्याला प्रसिद्धी मिळेल पण त्या गरीब मुलांच्या गरिबीचं प्रदर्शन होईल. सर्वसामान्यांना कधी विसरले नाहीत ते. सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम कधी त्यांना कुठल्याही प्रॉब्लेममध्ये ठेवलं नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर लोकांना एक असायचं की मी इथे गेले की इथे मला न्याय मिळणार, माझं काम होणार. त्यांना राजकारणातलं कुठलेही, जसं बाळासाहेबांनी भीष्म प्रतिज्ञा होती तशी दिघे साहेबांची भीष्म प्रतिज्ञा. म्हणून आज
आज नव्हे, हा चंद्र सूर्य असेपर्यंत जसं बाळासाहेबांचं नाव राहील तसं दिघे साहेबांचं नाव राहील. साहेब अजूनही आहेत असंच आम्हाला वाटतं. त्यामुळे ते गेलेत ते असं आम्ही कधी बोलतच नाही. तुम्ही बघा, कुठेही ऐकताय का कुठे कैलासवासी असं लिहितो आपण, स्वर्गवासी लिहितो? नाही. आम्ही काय म्हणतो? धर्मवीर दिघे साहेब. बस ते आहेतच अजूनही. ते हे बघा इथे आहेत ना. मग मी आयुष्यात माझा फक्त माझ्या स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे आणि चांगल्या कामावरती. पण ह्यांच्या सान्निध्यात आलो आणि तेव्हापासून माझे जे गुरु आहेत ते हे माझे गुरु आहेत. ते आज तगायत त्यांनाच गुरु मानतो.